नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. मी रेडी पण झाले. कशी दिसतीये नक्की कमेंटमध्ये सांगा पटकन पटकन, कारण की मला जायचंय दर्शनाला आणि सगळ्यात मीच शेवट होते, त्याच्यामुळे मीच उशीर केलेला आहे नेहमीप्रमाणे. तर चला पटकन. अशी मी रेडी झाले आणि सगळीकडे बघू शकताय धुकं पडतलंय आणि त्याचबरोबर आत्ता पाऊस पडलाय, म्हणजे धुकं पाऊस थंडी सगळी सोबत चालली आहे. आणि चला आता मी दर्शनाला लागणार आहे, पण त्याच्या आधी मी माझे फोटो व्हिडिओ सगळं काढून घेणार आहे आणि मग लागणार आहे दर्शनाला, कारण की मी आजचाच दिवस तिरुपतीमध्ये आहे. आमच्या ट्रेनला नेमका पोचायला अर्धा तास लेट झाला. मग काय रेणीगुंटात उशिरा पोचलो. मग वर आल्यावरती रूम भेटली नाही, 4 तास रोडवरतीच बसावं लागलं. आता काय मग चला पटकन आवरलं दर्शनाला आले आणि तिथं खूप गडबड झाली म्हणून वॉइस ओव्हर देते. तर तुम्हा सगळ्यांना मी एकच सांगेल, जेव्हा दर्शनाला जायचे तेव्हा फक्त ट्रेडिशनल कपडे घालून जावा, तिथं वेस्टर्न अलाउड नाही. मी दर्शनाच्या लाईनला लागलोय आणि खूप गडबड झाली. मला तयार व्हायला आणि फोटो आणि व्हिडिओ काढायला सुद्धा टाईम नव्हता, कारण की आमचं दर्शन 1चं होतं. आम्हाला रूम भेटली आहे की तिला 1-2च्या दरम्यान भेटली आणि त्याच्यानंतर तयार वगैरे होणं, सगळेजणांना तयार व्हायला एवढा टाईम गेला ना. आणि त्यात लास्ट नंबर माझा आला होता, त्यामुळे मग काय गडबडच गडबड. मग पटपट आवरलं आणि जेवढे जमल तेवढे पटपट व्हिडिओ आणि फोटो काढून घेतले. बाकीचे उद्या सकाळ आणि आज संध्याकाळी काढून घ्यायचे. आम्ही मग अशी कल्याण कट्ट्यावरती गेलो होतो. पप्पांनी त्यांचा टक्कल केला होता आणि माझे फक्त थोडेसे एवढे बट देते मी दरवर्षीप्रमाणे, आणि यावर्षी पण मी बटच देणार होते. त्यांनी डायरेक्ट माझी एवढीच केस धरली होती. तो व्हिडिओ आहे ना, म्हणजे पप्पांनी काढलाय, तुम्हाला कळून जाईल कसं आहे. लय रडले असते मी जर तेवढी केस कापली असती माझी. तर इथे आलोय आता. इथे आम्ही मोबाईल जमा करणार आमचे आणि देऊन टाकणार त्यांच्याकडे आणि मग दर्शन झाल्यावरतीच घेणार आम्ही. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आणि चला तुमच्या सगळ्यांचा सुद्धा नमस्कार बालाजींना सांगते, सगळ्यांना सुखात ठेव. ಫ್ಯಾಮಿಲಿ ಫೋಟೋ ಈ ತರ ಫೋಟೋ ಗಂಟನೇ ಇಸ್ತಾನೆ ಸರ್. असं दर्शन झालं. खरं बालाजींचीच कृपा, 1 तासामध्ये दर्शन कधीच झालेलं नाही आहे इतक्या वर्षामध्ये. ते झालंय आमचं आणि खरंच खूप भारी वाटलं. आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीला म्हणजे की बालाजींची जी मूर्ती आहे ती सुद्धा इतकी सुंदर पाहता आली ना, खालून वरपर्यंत पाहता आली. आणि त्याचबरोबर तिथे एक असा दगड आहे की त्याच्यावरती आपल्या म्हणजे आपल्या इच्छा ज्या असतील ना त्या आपण तिथे लिहायच्या असतात. इतके दिवस तो बंद होता की तिथे कोणीच लिहू शकत नव्हतं. आणि आज नेमकं आम्ही गेलो आणि ते नेमकं म्हणजे नाही का जाऊन दिलं 1-2 जणांना. मग मी पण गेले आणि खरंच म्हणजे काय म्हणतात, आज बालाजींची खरंच म्हणजे जेवढा हेक्टिक प्रवास झाला इथं येऊन असं वाटलं की इतकं सुंदर दर्शन झालं की थोडेसे काय म्हणतात, बालाजींनी परीक्षा बघितली तुम्ही काय करताय आणि काय नाही करत आहे. खरंच 1 नंबर दर्शन झालं. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आणि त्याचबरोबर सगळ्यांना म्हणलं सुखात ठेव, माझ्या इन्स्टा फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला, आणि असंच प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू देत. पुण्यामध्ये कसं मच्छरांचं औषध मारतात, ते धूरवाली गाडी किंवा धूरवाला बाबा येतो त्या टाईपमध्ये तिरुपती बालाजीमध्ये पण आहे ना ते काय म्हणतात धूर करायचं चाललंय, कारण की मच्छर लय वाटतं तिरुपतीमध्ये आणि चांगलं औषध मारायचं चाललंय सगळीकडे. आणि कसं वाटतंय तिरुपतीचं मंदिर आतमध्ये तर कोणालाच अलाउड नाही, कोणी जरी आलं तरी अलाउड नाही. बाहेरनं तुम्हाला जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवत असते. तर कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटलाय आपला इकडचा तिरुपतीचा. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं, फोटो व्हिडिओ सगळं काढून झालं. आता आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. आता आम्हाला शॉपिंग करायची आहे, म्हणजे इथून साड्या घ्यायच्या छोट्या मुलांच्या, म्हणजे आता छोटे आमच्याकडे आहेत भरपूर कार्यकर्ते, त्यांच्यासाठी ड्रेस घ्यायचे. मला थोड्या बांगड्या काय इथे आल्यावरती माझी डिमांड असते, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. तर यावेळेस मी खूप मिस केलं ते म्हणजे सोनू आणि आईला. कसं आहे दादांची जबाबदारी असल्यामुळं ते दोघं आले नाहीयेत. दादांचं ऑलमोस्ट सोनू बघतो, त्याच्यामुळे
तो आणि आई. आणि जेवणाचं म्हटलं तर आईकडं असतं ना, मग आई बोलली की तुम्ही जाऊन या, जेव्हा कोणी मॅनेज होईल तेव्हा मग आपण सगळे जाऊयात बालाजींकडे आणि त्यांचं दर्शन घेऊयात. आणि खरंच मी मिस करते, कारण की सोनूला आणि आईला दोघांनाही खूप आवडतं तिरुपती बालाजी, कारण की त्याची शांतता प्रसन्नता असते ना, ती खूप प्रचंड आवडते. त्याचबरोबर आई पण खूप खुश असते. पण ठीक आहे, आता कसं आहे, एक जबाबदारी आहे म्हटल्यावरती मग असं करावं लागेल. पुढच्या वेळेस मी आणि डॅडी घरी थांबू आणि आई आणि सोनू येतील, असं काहीतरी जुगाड करावं लागेल. मिस यू. आता हा व्लॉग असतोपर्यंत तर ते भेटतील पण मला, पण आता व्लॉगमध्ये तरी मिस यू सगळ्यांना. तर सोनूने सांगितले रिमोट कंट्रोलची कार घेऊन ये, तर बाई ठीक आहे म्हटलं. आणि इथे भरपूर तिरुपती बालाजींच्या भरपूर अशा तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात आणि लाखापर्यंतच्या असतात. आणि त्यातलीच एक मी पण घेऊन गेले होते आणि एक छोटीशी घेऊन गेले होते, एवढी महाग नाही बाबा, छोटीशी. आता काय शॉपिंग जोर के साथ शॉपिंग. काय सांगू तुम्हाला, माझ्यासोबत असलं भारी घडलंय ना. म्हणजे आता मी इथं तिरुपतीमध्ये आले आणि माझं खूप दिवसांपासून चाललेलं की मला थार घ्यायची आहे. लय विचार करत होते की कधी दिवस यायचा थार बुक होईल माझी आणि मी माझी स्वतःची थार कधी घेईल, एवढी एक्साइटमेंट होती ना. पण होतच नव्हतं माझं काम थारचं. मग आता तिरुपतीला आले, म्हटलं भगवान तिरुपती बालाजी माझी तेवढी फक्त थार होऊ द्या. आणि फायनली बुक पण झाली थार ओकेमध्ये. आणि आता तुम्हाला लवकरच मी ती थार तुम्हाला दाखवतीये. तुम्हाला म्हटलं मी थारचं काम झालं, मी लय खुश आहे, कारण की माझ्या आवडीची गाडी थार. म्हणजे ती काय विषय आहे का. आणि घेतली बरं का, आपण पण घेतली, लेट का होईना पण घेतली बघा. थारच घेतली. थार आपल्या घरी नाहीये तर म्हटलं थारच घेऊन जायची बालाजीतनं. स्वस्तात मस्त घेतली थार. मला बांगड्या घ्यायचं चाललं होतं खूप दिवसांपासून, माझ्या साईजचं असंही भेटत नाही. म्हटलं जाऊ दे, एक तरी बांगडी घेऊन जाऊया. आईला एक घेतली आणि मला एक घेतली, अशा 2 आम्ही बांगड्या घेतल्या. म्हणजे छान, तिचे गोल्ड आहेत आणि माझ्या डायमंडमधून आहे, दोघी घालू शकतो अशा घेतल्यात. शॉपिंग वगैरे झाली आमची. ते सगळं सामान आम्ही रूमवर ठेवलं आणि पहिलं स्वेटर घातला, कारण की लय गार लागते, आता थंडी पडली. आणि हे बघा बालाजी तर मागच्या वेळेस घेतलेलं तेच घातले, कारण की थंडी कानाला गार लागतं म्हणून. आता आलं जेवायला, छानसं असं जेवण घेणार आहे. बटर रोटी, पनीरची भाजी, डाळ फ्राय एवढं सगळं मागवलं. त्याचबरोबर तुम्हाला इथे प्लास्टिकच्या बॉटल बघायला नाही भेटणार, हे अशा काचेच्या बॉटल असतात, ह्यातनंच पाणी पिऊ शकता तुम्ही. जर काय तुमची पर्सनल प्लास्टिकची बॉटल आणली असेल तरच ती वापरू शकता, ती पण वापरायला अलाउड नाही. असं इथं वापरायचं तर हे असं काय म्हणतात काचेचं, नाही तर स्टील मेटल जे काय राहतं ते तसलं वापरायचं. या सगळ्यांनी जेवायला थंडी वाजते. जेवण वगैरे केलं आणि इथं येऊन बसलो होतो मंदिराच्या परिसरात. जरा वेळसाठी, जरा वेळसाठी बसलो होतो. पण असलं गार लागतंय ना, टेम्परेचर आहे ना मायनसमध्ये चाललं. आता आम्ही चेक केलं, एवढं बेकार आहे ना गार. आता सकाळी काय वाटलं नाही, सकाळ दुपार, पण आता नको झालंय.